मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री उत्तरवार सर, या कार्यक्रमाचे संयोजक श्री अनिरुद्धजी गचके सर, उपस्थित ज्यांचं बीजभाषण झालं आहे असे प्राध्यापक प्राचार्य राहिले, नितीनजी खर्चे सर, आमचे मित्र संजयराव रामगिरवार, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, गोंडवाना विद्यापीठामध्ये दीनदयालजींचा विषय मांडण्यासाठी मला पाचारण केलं. दीनदयालजीचा विषय मांडणे याला खूप भाग्य लागत असते, कारण त्या व्यक्तिमत्वाचं जे अंतरंग आहे ते अंतरंग शोधायची याच्यामुळे एक संधी मिळत असते. प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि या प्रेरणादायी व्यक्तिमत्वावरच जो विषय आहे तो मला दिला, त्याबद्दल मी संयोजकाचे एकंदरीत विद्यापीठाचे आभार मानतो. पंडित दीनदयालजी उपाध्याय राजनीतिशास्त्रज्ञ आहेच, त्यासोबतच समाजाचाही त्यांनी जवळून अभ्यास केला. त्यांचं अर्थचिंतनही आहे आणि भारतीय तत्वज्ञान, भारतीय जे दर्शन आहे त्या दर्शनावरही त्यांनी फार सखोल असं चिंतन केलेलं आहे. एकंदरीत जी आपली भारतीय परंपरा आहे, दार्शनिक आहेत, ऋषीमुनी आहेत, महापुरुष आहेत, या सगळ्यांच्या परंपरेतले पंडित दीनदयालजी उपाध्याय आहेत. पंडित दीनदयालजींना युगपुरुष म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ते युगपुरुष आहेच. युगपुरुष म्हणजे काय, तर ते ज्या कालखंडामध्ये जन्माला आले त्या कालखंडाची ती आवश्यकता होती. म्हणजे जेव्हा आम्ही छत्रपती शिवरायांना युगपुरुष म्हणतो, बाकी आधी जे आमचे जे सगळे व्यक्तिमत्व झालेले आहेत त्यांनी आम्ही युगपुरुष म्हणतो. लोकमान्य टिळकांना युगपुरुष म्हणतो, गांधीजींना युगपुरुष म्हणतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना, विवेकानंदांना युगपुरुष म्हणतो. ते ज्या काळात जन्माला आले त्या युगाची ती आवश्यकता असते आणि त्या आवश्यकतेनुसारच त्यांचा जन्म झालेला असतं. परमेश्वराने जणू काही त्यांचं जीवित कार्य ठरवलेलं असतं आणि म्हणून त्या कालखंडाची ती सृष्टी असते. आणि पुढचा जो कालखंड आहे, मग तो पुढचा 100 वर्षाचा असेल, 50 वर्षाचा असेल, त्या युगाचे ते स्रष्टा असते, निर्माता असते. आणि अशांनाच आपण आपल्या संस्कृतीमध्ये युगपुरुष म्हणतो. पंडित दीनदयालजींचा जो जन्म आहे तो एका लहान गावात झाला. मथुरेजवळ 26 किलोमीटर अंतरावर एक नागला चंद्रभाण नावाचं गाव, ती ब्रजभूमी आहे. भगवान कृष्ण मथुरेला जन्माला आले आणि तो जो सगळा प्रदेश आहे तो प्रदेशच ब्रजभूमी या नावाने ओळखला जातो. पंडित दीनदयालजींचे वडील भगवती प्रसाद हे ज्योतिषी होते आणि आई रामप्यारी ही धार्मिक होती. पूजा अर्चेमध्ये वेळ जाता. पंडितजींचा जेव्हा जन्म झाला, एखाद्या महापुरुषाला जन्मापासूनच संघर्ष करावा लागतो, तेही यांच्या जीवनामध्ये आहे. तर 2.5 वर्षामध्येच वडिलांचं निधन झालं. वया 8व्या वर्षामध्ये आई पण गेली. म्हणजे 8 वर्षामध्येच या बालकांचे आई वडील हिरावले गेले. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ते मामाकडे गेले. मामाकडेच त्यांचं बालपण गेलं, शिक्षणही मामाकडेच झालं. सिकर आहे राजस्थानामध्ये, तिथे त्यांनी हायस्कूलची परीक्षा पास केली. हायस्कूल पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालं.
आधीपासूनच ते हुशार होते, विलक्षण बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ होती. आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांचा जो लहान भाऊ आहे त्याची जबाबदारी यांच्यावरच आली. दुर्दैवाने लहान भावाचे निधन झालं. जे बघा, आपत्ती एकामागून एक येतात आणि माणसाची कसोटी पाहणारे असतात, परीक्षा पाहणारे असतात. सिकरच्या या सगळ्या शाळेमध्ये ते एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले गेले. तिथली एक संस्था आहे, ती संस्था, शाळा, त्यांनी त्यांचा गौरव करायचं ठरवलं. आणि या मुलाला, जो 10वी पास झालेला आहे, त्याला विचारलं की बाबा रे, आम्ही तुला काय मदत करू शकतो. एक छोटासा मुलगा आहे, आपण स्वाभाविकपणे अपेक्षा करू शकतो की त्यांनी म्हटलं असतं आर्थिक मदत म्हटलं असतं किंवा कुठलीही मदतच म्हटलं असतं. ते म्हणाले, मला फक्त आपला आशीर्वाद पाहिजे. एक एक शब्द अतिशय महत्वाचा असतो. ज्याला आम्ही जन्मजात देशभक्त म्हणतो, त्याचं प्रगटीकरण हा 10वी झालेल्या मुलाच्या हृदयातून होते आहे. मला आपला आशीर्वाद कशासाठी पाहिजे, तर मला या भारत मातेचं आणि समाजाचं काम करता आलं पाहिजे. त्यासाठी मला आशीर्वाद द्या. मला देशासाठी काम करायचं आहे. एका कठीण परिस्थितीमध्ये मामाच्या घरी राहणारा मुलगा असं म्हणतो आहे. यावरूनच सगळे पाहत राहिले या मुलाकडे. आणि मग तिथले जे राजा होते त्यांनी त्यांना एक स्कॉलरशिप सुरू केली पुढच्या शिक्षणासाठी. असं सगळं त्यांचं जीवन. ते कानपूरला उच्च शिक्षण घेण्यासाठी, तिथे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ते ओढले गेले. आणि ही नागपूरकडचीच मंडळी आहे विदर्भातली, जी सगळ्या देशभरात गेलेली होती. मग त्याच्यामध्ये भाऊराव देवरस आहेत, एक महाशब्द आहेत. त्यांच्या दृष्टीमध्ये हा मुलगा पडला, हा तरुण पडला. आणि ते संघाकडे आकृष्ट झाले. संघाकडे आकृष्ट झाल्यानंतर पुढे मग ते तिथे BA झाल्यानंतर मामांना सहज वाटलं. मामांनी याला पत्र लिहिलं की तो काहीतरी आता नोकरी शोध, कारण आपल्या परिवाराला मदत होईल. तर तू कुठली नोकरी शोधणार आहे. मामाच्या पत्राला दीनदयालजी उत्तर देतात, मी ठरवलेलं आहे, मला देशाचं काम करायचं आहे. मी नोकरी करणार नाही, मी लग्न करणार नाही, स्वतःचा संसार थाटणार नाही. पूर्णपणे माझं जीवन हे भारत मातेसाठी आहे, हे मी ठरवलेलं आहे. मामाने जेव्हा ते पत्र वाचलं, ते बघतच राहिले, काय बोलणार आहे. म्हणजे बालपणचं जीवन, तारुण्यातलं जीवन, विद्यार्थी दशेतलं जीवनच हे प्रेरणादायी जीवन, याचा परिचय आपल्याला होतो. आग्र्याला ते MA करण्यासाठी आले. इंग्रजीमध्ये विषयामध्ये त्यांना MA करायचं होतं. पण शेवटी MAच्या दुसऱ्या वर्षाची ते परीक्षा नाही देऊ शकले. मामाकडे इकडे राहायचंय आणि मामाच्या, ठीक आहे ना, लाईन गेली असं समोर येतो आवाज, तिथून आवाज येतो. हा ठीक आहे, तिथून येतो. हो ठीक आहे. तर मामाच्या घरची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जेमतेमच आहे. आणि MAची परीक्षाचा जो कालखंड होता त्यावेळेतच त्यांची मामे बहीण मरण पावली, की जी सगळ्यांची काळजी घेत होती. त्यामुळे यांना पुन्हा घरी यावं लागलं. म्हणजे मध्येच त्यांची परीक्षा सुद्धा नाही, म्हणजे ते MA होऊ शकले. आणि पुढे मग ते संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. त्यांनी ठरवून टाकलं की मला पूर्ण वेळ संघाचं, मग ते संघाचे प्रचारक निघाले. 1937ला त्यांचा संबंध आला होता. 1943ला ते संघाचे प्रचारक झाले. आणि उत्तर प्रदेशचे पूर्ण प्रदेशाचे सहप्रांत प्रचारकही ते झाले.
या सगळ्या कालखंडामध्ये त्यांचं चिंतन सुरू होतं, मला काय करता येईल. देश त्यावेळेला गुलामगिरीमध्ये होता. देश गुलामगिरीमध्ये असताना त्यांनी सभोवतालचं वातावरण बघितलं की देश तर स्वतंत्र होईलच, परंतु गुलामगिरी ही फार वाईट असते. कारण गुलामगिरी आपलं सगळं बदलूनच टाकते. जो शिकलेला वर्ग असतो त्या शिकलेल्या वर्गाची जी एक विचार करण्याची पद्धत आहे तीही बदलून जात असते. कोणतीही गुलामगिरी केवळ राजसत्ता करत नसते आपल्यावर, तर त्यांचा विचारही आपल्यावर थोपत असते. आणि भारत कसा वाईट आहे असंच वर्णन गुलामगिरीमध्ये होत असते. आणि मग त्या गुलामगिरीमध्ये सुद्धा एखादा वर्ग असाच तयार झालेला असतो. अशा वेळेला आपलं वर्तमानपत्र पाहिजे, त्याचा विचार दीनदयालजी करतात आणि राष्ट्रधर्म नावाचं एक मासिक सुरू करतात, मासिक की पाक्षिक. आणि लखनौला अटल बिहारी वाजपेयी आणि ते हे दोघं मिळून हे सगळी जुळवणी करतात. स्वतः ते त्यावेळची जी प्रिंटिंग होते त्याची ती खेळांची जुळवणी करायचे आणि ते सगळे साहित्य छापायचे. आणि त्याचे जे गठ्ठे आहे सकाळी अगदी अंधारातच हे दोघही अटल बिहारी वाजपेयी आणि दीनदयालजी सायकलवर घेऊन जेवढे स्टॉल आहे त्या ठिकाणी वितरित करायचे, तिथे तिथे पोचवायचे. या सगळ्या अनेकांची जीवन बघितली आपण. डॉक्टर APJ अब्दुल कलामचं जीवन बघितलं तर ते वर्तमानपत्र टाकायचे घरोघरी. आपले मुख्यमंत्री मनोहरराव जोशी ते सुद्धा वर्तमानपत्रच टाकायचे घरोघरी. सुरुवातीला ज्या कठीण परिस्थितीमधून ही माणसं जातात आणि मग पुढे सगळा समाज त्यांना आपलं मानायला लागतो. 1900 त्याच्या पाठोपाठ मग त्यांनी पांचजन्य साप्ताहिक सुरू केलं. त्यानंतर स्वदेश नावाची पत्रिकाही सुरू केली. पत्रकारिता, संपादक हे सगळं त्यांनी सांभाळलं त्यावेळेला. अटल बिहारी वाजपेयी सोबत आहेच. या सगळ्या परिस्थितीमध्ये दीनदयालजी काम करत आहेत. 1950 चा जो प्रसंग आहे, 1950 ला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मंत्रिमंडळात होते, आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात, त्यांचे काही मतभेद झाले. कारण त्यांना राजसत्तेची दिशा जी अपेक्षित होती ती दिसली नाही आणि म्हणून त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर ते काही संघाचे स्वयंसेवक नव्हते, बंगालचे होते, क्रांतिकारी विचाराचे होते, राष्ट्रवादी विचाराचे होते. आणि मग ते सरळ त्यांना वाटलं की एक राजकीय पक्ष आपल्याला स्थापन केला पाहिजे जो अखिल भारतीय स्तराचा असेल. आणि राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर या राजकीय क्षेत्रामध्ये आपला विचार, भारताचा विचार, भारतीयत्वाचा विचार हा स्थापित होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग ते गोळवलकर गुरुजींकडे गेले. गोळवलकर गुरुजी त्यावेळेला संघाचे दुसरे सरसंघ चालक होते. त्यांना विनंती केली, मला काही कार्यकर्ते द्या, मला असा पक्ष स्थापन करायचा आहे जो अखिल भारतीय स्तरावरचा राहील, जो राष्ट्रीय विचाराचा राहील, भारतीय संस्कृतीचं जे प्रतिबिंब आहे ते राजकारणामध्ये, राज्यशास्त्रामध्ये दिसावं, यासाठी मला पक्ष काढायचा आहे. गोळवलकर गुरुजींनी दोघांना दिला. त्यामध्ये एक होते दीनदयालजी उपाध्याय आणि दुसरे होते अटल बिहारी वाजपेयी. दीनदयालजींचा जो पिंड आहे तो राजकीय नव्हता, तो पिंड चिंतकाचा पिंड आहे. ते सामाजिक चिंतक आहे, ते दार्शनिक आहेत, ते व्यक्तीचा अभ्यास करतात, समाजाचा अभ्यास. असा पिंड असणारा माणूस हा राजकीय क्षेत्रात दिला गेला. म्हणून कधी कधी असं वाटतं
की राजकीय क्षेत्रात सुद्धा ज्यांनी राजकारण केलेलं नसतं अशीच माणसं पाहिजे असं वाटायला लागतं. कारण राजकारण अतिशय शुद्ध राहतं. राजकारण ज्या हेतूसाठी करायचं असतं, समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी करायचं असतं, ते होऊ शकते असं वाटतं दीनदयालजींकडे बघितल्यानंतर. आणि 1951ला भारतीय जनसंघाची स्थापना झाली. दीनदयालजींनी त्याच्या 1 महिना आधी म्हणजे सप्टेंबर 1921 मध्ये लखनौमध्येच स्थापना केली, जो प्रादेशिक पक्ष. परंतु अखिल भारतीय करायचा होता असं ठरलेलंच होतं. श्यामाप्रसादजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीला 21 ऑक्टोबर 1951ला महाअधिवेशन भरला आणि त्यावेळेला भारतीय जनसंघाची स्थापना झाली. अखिल भारतीय महामंत्री म्हणून दीनदयालजींची निवड झाली. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली, कारण त्या कालखंडामध्ये एक राजकीय दृष्टी द्यायची होती, नवीन राजकीय दृष्टी. देश गुलामगिरीमधून बाहेर पडलेला आहे आणि बाहेर पडल्यानंतर जगामध्ये 2 विचारधारा, एक साम्यवादी विचारधारा आणि दुसरी पुंजीवादी विचारधारा. साम्यवादी विचारधारा जी आहे ती व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि राज्य यांच्यामध्ये संघर्षच बघत होती. मार्क्सने मांडलेलं तत्वज्ञान ठीक आहे, तत्वज्ञान चांगलं आहे, परंतु अपूर्ण तत्वज्ञान आहे. समन्वयाचा मार्ग दाखवणारी जी आमची भारतीय संस्कृती आहे, आमचं भारतीय चिंतन आहे, हे चिंतन तर या सगळ्या याच्यावर आलं पाहिजे ना. दुसरीकडे जगामध्ये पुंजीवाद आहे. पुंजीवादाने माणसाला आर्थिक प्राणी बनवलं. साम्यवादामध्येही व्यक्तीला आर्थिक प्राणी बनवलेलंच आहे, परंतु तो कुठेतरी असा हे झाला, एखाद्या मशीनचा पुर्जा म्हणा किंवा असं, किंवा त्याला कार्मिक बनवलं, कामगार बनवलं. तर व्यक्तीला एका विशिष्ट ठिकाणावर ठेवणं बरं नाही. व्यक्तीमध्ये एक फार मोठी शक्ती आहे, ती शक्तीचं प्रगटीकरण आवश्यक असतं. आणि म्हणून दीनदयालजींनी हे सगळे चिंतन केलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेचं जे आकर्षण आहे तर ते धर्मनिरपेक्षतेचं एक आकर्षण होतं. पण ही जी धर्मनिरपेक्षता आहे, जो सेक्युलरिझम आहे, तो पश्चिमेकडचा इकडे आलेला होता, पश्चिम प्रेरित होता. खरं तर त्याचं जे भाषांतरण आहे हिंदीमध्ये पंथनिरपेक्षता आहे, परंतु आता ते धर्मनिरपेक्षता असं जे प्रचलित झालं त्याच्यामुळे तेच आपल्या सगळ्यांना स्वीकारावं लागलं किंवा तो शब्दच प्रचलित झाला. सेक्युलरिझम का निर्माण झाला? त्यांच्याकडे अव्यवस्था निर्माण झाली, त्यांच्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या, म्हणून तो सेक्युलरिझम तिथे निर्माण. तो इथे का थोपवायचा भारतावर? परंतु इथे सेक्युलरिझमचं आकर्षण झालं आणि मग एक साम्यवादी विचारधारा. या साम्यवादाचंही तत्वज्ञान किंवा साम्यवादाचाही मार्ग अनेकांना पटला नाही, म्हणून समाजवादी एक विचारधारा आली, ज्याच्यामध्ये मग लोहिया आहेत, जी काँग्रेसमधून बाहेर पडलेली मंडळी आहेत, ती समाजवादी विचाराची. विचार चांगला, अगदी सगळ्यांना मध्ये समता निर्माण झाली पाहिजे, सगळ्यांना रोटी मिळाली पाहिजे, सगळ्यांना कपडा मिळाला पाहिजे, समतेचं तत्वज्ञान मांडणारी ही एक मंडळी होती. दीनदयालजींना समाजवादाचं ठीक आहे, त्यांनी मांडणी चांगली केली आहे, परंतु याला साकार कसं करायचं, कुठल्या आधारावर, त्याचं चिंतनही दीनदयालजी करत होते. हा जो वर्ग होता लोहिया वगैरे, हे लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ते होते. आणि काँग्रेस होती त्यावेळेची, त्या काँग्रेसचा जो मार्ग होता तोही समाजवाद त्यांनी घेतलेलाच होता, समाजवादाचे मार्ग होता. त्याच्यानंतर त्यांची जी रशियाकडे थोडे झुकलेलेच होते. आणि मग इकडचं जे साम्यवादातली जी काही दोष असतील ते बाहेर ठेवायचे, पुंजीवादातले दोष बाहेर ठेवायचे, आणि मिश्र संस्कृती, मिश्र अर्थव्यवस्था, अशा याच्यावर ही मंडळी होती.
म्हणजे संभ्रमच आहे हा सगळ्या. इंग्लंडमध्ये त्यावेळेला एक असा वर्ग होता की जिथे, ज्याला फेबियन सोसायटी म्हणत होतं, तिथे लोकशाही समाजवादाचा उदय झाला. तो लोकशाही समाजवाद, त्याचे आकर्षण त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांना झालेलं होतं. पण ह्या तीनही ज्या विचारधारा होत्या, म्हणजे नेहरूजीं प्रणित जी काँग्रेस होती, किंवा मग समाजवादी होते, साम्यवादी होते, या तीनही ज्या विचारधारा आहे त्यांचं एका गोष्टीवर एकमत होतं. ते एकमत असं होतं की धर्माला विरोध करायचा. म्हणजे तिन्ही गोष्टींचं होतं. यांचा एक विरोध होता की भांडवलशाहीला विरोध करायचा, म्हणजे भांडवलशाहीला विरोध करायचा आणि धर्माला विरोध करायचा. साम्यवादाचं तत्वज्ञान होतं कुटुंबाला विरोध करायचा, कुटुंबही नको. आणि इथे गांधीजी काय म्हणतात की धर्म आणि राजकारण सोबत चाललं पाहिजे. धर्म जर वजा झाला राजकारणातून तर राजकारण म्हणजे प्रेत राहील, प्रेतासारखं होईल. आता इथला भारताचा जो धर्म आहे त्याला संकुचित केला गेला, कारण भारताचा धर्म हा काही रिलिजन नाही आहे, हा मजहब नाही आहे, ही उपासना पद्धती नाही आहे. तर भारताची जी धर्म म्हणून कल्पना आहे, संकल्पना आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात धर्म हा भारताचा प्राण आहे. आणि भारतातून जर धर्म वजा केला तर भारत हा भारतच राहणार नाही, हे आमचं चिंतन आहे ना. आणि इथे धर्मनिरपेक्षतेच्या किंवा सेक्युलरिझमच्या मागे लागून तुम्ही धर्मालाच आकुंचित केलं. आमच्या संतांनी सुद्धा धर्म कशाला म्हटलं, म्हणजे भगवान कृष्ण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या वेळेला परमेश्वर जन्म घेतो. इकडे आम्ही जेव्हा पुढे पुढे येतो, ज्ञानेश्वर माऊली विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. अरे या विश्वाला स्वधर्म रूपी सूर्याचा प्रकाश त्याच्या हृदयात येवो. इथे परमेश्वराने ज्याच्याकडे जे काम दिलेलं आहे त्या मार्गाने त्यांनी चाललं पाहिजे आणि आपलं जे नियत कार्य आहे ते पूर्ण केलं पाहिजे. याला भारतामध्ये धर्म म्हटलेला आहे. रिलिजन म्हणजे धर्म नाही आहे. धर्म ची जी कल्पना आहे ती भारतातच आहे, जगाला धर्म नाही माहित. त्यांना उपासना पद्धती माहिती आहे, त्यांना पूजा पद्धती माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या कालखंडामध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं की जे महापुरुष जन्माला येतात ती त्या काळातली आवश्यकता असते. सगळ्या विश्वाला ज्ञानाचं अमृतपान करणारा जो भारत आहे त्याच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं आहे ना. दीनदयाळजीचा विचार कसा करतात त्याच्या आधारावर आम्हाला राष्ट्र विचार करायचा. हे प्राचीन राष्ट्र आहे, इथे हे सगळे दार्शनिक निर्माण झालेले आहे. आणि 19व्या शतकाचा जो मध्य आहे, देश गुलाम होता, पण आध्यात्मिक चेतना निर्माण करणारे स्वामी रामकृष्ण परमहंस आहेत, दयानंद सरस्वती, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, त्यांनी आध्यात्मिक चेतना निर्माण केली या समाजामध्ये. ही चेतना असल्याशिवाय स्वचं दर्शन नाही होणार ना. मी कोण आहे, मला माझी ओळख काय आहे, हे निर्माण केल्याशिवाय राष्ट्रच उभं राहू शकत नाही. या कालखंडामध्ये दीनदयालजी जेव्हा असं चिंतन करतात आणि मांडणी करतात, राजकीय, सामाजिक, त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि आर्थिक, समाज जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही मांडणी झाली पाहिजे, तरच हा समाज उभा राहील. नाही तर 700 ते 800 वर्ष मोगलांच्या गुलामगिरीत, नंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत, आणि गुलामगिरीतून आलेले जे सगळे दोष आहे तेच कवटाळून बसलेला समाज हा विश्वाचं नेतृत्व कसं करू शकेल. भारताची नियती काय, भारताचा जन्म कशासाठी झाला आहे,
तर सगळ्या जगाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्यासाठी भारताचा जन्म झालेला आहे, ज्याला आम्ही राष्ट्रधर्म म्हणतो. ते आमचं कर्तव्य आहे. अशा या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयालजी उपाध्याय चिंतन करतात. 1953 ते काश्मीरच्या सत्याग्रहामध्ये आहेत. हा जो सत्याग्रह आहे श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली केला गेला. 370व्या कलमाला विरोध. एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नहीं चाहिए. आमचं काश्मीर आमचं नंदनवन आहे. अटलजींना आणि दीनदयालजींना काश्मीरच्या त्या सीमेवर अटक करण्यात आली, पण श्यामाप्रसाद मुखर्जींची जी अटक आहे ती काश्मीर मधली आहे. कारण श्यामाप्रसाद मुखर्जींवर मग कायदे इथले चालले म्हणजे चालू नाही याच्यासाठी ती व्यवस्था केली त्यांनी. आणि श्यामाप्रसाद मुखर्जींचा तुरुंगातच मृत्यू झाला. रहस्यमय मृत्यू आहे. आणि मग त्याच्यानंतर ही जी पक्षाची जबाबदारी आहे, ज्या पक्षाला 2च वर्ष झाले होते सुरू होऊन, ती जबाबदारी दीनदयालजी उपाध्याय यांच्यावर आहे. आणि म्हणून संघटक म्हणून त्यांना ही भूमिका वठवायची आहे. तर माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे ही भूमिका. त्याच वेळेला कच्छचं आंदोलन आहे त्याचं नेतृत्व दीनदयालजी करतात. गोवा मुक्ती आंदोलनाचंही नेतृत्व ते करतात. एकंदरीत हे जीवन कसं आपल्याला धावपळीचं जीवन साधा आहे, सादगीपूर्ण व्यवहार आहे दीनदयालजींचा. त्याच वेळेला लेखन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, समाजापुढे मांडायचं आहे. आणि यातूनच एकात्म मानव दर्शनचा जन्म झाला. दीनदयालजी म्हणतात की मी नवीन काही सांगत नाही, मी नवीन कुठलंही तत्वज्ञान सांगत नाही. जे भारताचं आहे, जे आमच्या ऋषी मुनींनी दार्शनिकांनी ठेवलेलं तत्वज्ञान आहे, त्याचीच आजच्या युगामध्ये मांडणी करतो आहे. मला ते जसंच्या तसे घ्यायचं नाही आहे, त्याला युगानुकूल करायचं आहे. अशा प्रकारचा हा द्रष्टा महापुरुष विचार करतो आहे. आणि विचार करत असताना त्यावेळेला राजकारण सांभाळणे कठीणच आहे ना. काही एवढी लोकप्रियता नव्हती. 1963 त्यांना उभंही केलं निवडणुकीत, जौनपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीत. पराभूत होणार होते, झाले पराभूत. जबरदस्तीनं का उभं केलं? माणसं सापडत नव्हती त्या कालखंडामध्ये. काही वाटलं नाही. मी तडजोड नाही करणार, कुठलाही जातीवादी प्रचार नाही करणार, जातीवर बोलणार नाही, विषय मी राष्ट्रीयत्वाचाच ठेवेल. हे ठरलेलं त्यांचं. जेव्हा ते चिंतन करतात, इथल्या धर्माचं चिंतन करतात, तर ही धर्माची परिभाषा काय आहे? ही धर्माची परिभाषा संतांची वाङ्मयात आलेली आहे. दीनदयालजी ज्या कालखंडात मांडली तिला त्याचं प्रगटीकरण आहे. धर्म म्हणजे काय? धर्म हा व्यक्तीला कुटुंबाशी जोडतो, व्यक्ती आणि कुटुंबाला समाजाशी जोडतो, व्यक्ती कुटुंब आणि समाज याला या सृष्टीशी जोडतो. हा भारताचा धर्म आहे. मग इकडे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. आणि राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये जर तुम्ही जाल, व्यक्ती धर्म, कुटुंब धर्म, समाज धर्म, गाव धर्म बळकट होई राष्ट्रधर्म प्रगती पथाचा. संतांनी सुद्धा राष्ट्रीयत्वाचं कसं जागरण केलं. ही धर्माची व्यापक संकल्पना आहे. धर्म बोलावया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक. लौकिक आणि पारमार्थिक मिळून या सेक्युलरिझमने सत्यानाश केला, हो, पूर्ण सत्यानाश केला. आम्हाला धर्माचा प्रकाशच नाही मिळाला. आम्ही कुठल्या कुठेच राहिलो. आता एवढं संतांनी मांडलेलं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून धर्माची परिभाषा दीनदयालजी व्यक्तीला केंद्रबिंदू मानतात. आणि व्यक्तीला या चराचर सृष्टीशी जोडणारं जे तत्वज्ञान आहे किंवा जोडणारा जो सेतू आहे त्याला धर्म म्हणतात. म्हणजे इथे
ही जी चराचर सृष्टी आहे, या चराचर सृष्टीकडे पाहण्याची भारताची दृष्टी काय आहे? तर या सृष्टीला, या निसर्गाला आपल्या इथे माता म्हणलेला आहे. सृष्टी ही माता आहे. म्हणजे हा जो व्यक्ती आहे, मी आहे एक, मी या चराचर सृष्टीशी जोडलेला आहे. मी स्वतंत्र असेल, परंतु माझं व्यक्तिमत्व या समाजामुळे आहे. माझं व्यक्तिमत्व या सृष्टीमुळे माझं जीवन सुखरूप आहे. आणि म्हणून या सृष्टीमध्ये मी चैतन्याचं दर्शन घेतो. या सृष्टीमध्ये चैतन्याचं दर्शन घेताना मग त्याचे काही माध्यम आहेत. मग जेव्हा माझ्या गोठ्यातली गाय असेल, ती माझ्यासाठी पशु नाही राहत, तर ती माझ्यासाठी गोमाता बनत असते. मग गंगा माता असेल, गोमाता असेल, हे गंगा माता किंवा ह्या सगळ्या नद्या आहेत, पवित्र नद्या, त्याच्याशी मी माझं नातं जोडतो. आणि नातं जोडणारं जे तत्व आहे त्याला धर्म म्हटलेला. धर्म हा जोडतो, धर्म कधी तोडत नसतो. आणि म्हणून आम्ही या चैतन्याचं दर्शन घेतो. आम्ही जेव्हा विविधता बघत असतो, या विविधतेमध्ये एकात्मतेचं आपण दर्शन घेतो. जे साम्यवाद म्हणतो की जगातील कामगारांना एक व्हा. काही लोकांना असं वाटतं की सगळे एकाच विचाराने चालले पाहिजे. पण भारताचं तत्वज्ञान काय सांगतं की तुम्ही आपापल्या जागीच राहा. ही जी विविधता आहे ना, परमेश्वराने निर्माण केलेली हे सौंदर्य आहे. त्याच्यामध्ये जे एकत्वाचं तत्व आहे, त्या एकत्वाच्या तत्वाचा शोध घ्या आणि त्याचा बोध घ्या. म्हणजे या व्यक्तीला या चराचर सृष्टीशी जोडल्या जाते. आणि म्हणून आमच्या इथे निसर्गाची पूजा आहे. आमचे आदिवासी बांधव निसर्गप्रेमी आहे. आदिवासीच नाही, सगळेच. उगवत्या सूर्याचं आम्ही दर्शन घेतो. आता छठ पूजेचा कार्यक्रमाला सगळे आहे आपल्या याच्यात. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि मग आपलं जे हे अधिष्ठान आहे, हे अधिष्ठान काय आहे? भारताचं अधिष्ठान अध्यात्म आहे. जगातल्या अनेक देशांचं अधिष्ठान काय आहे? तर जेव्हा अमेरिकेतल्या माणसाला विचारलं की बाबा रे, जग तुझ्यासाठी काय आहे, तो म्हणेल संपूर्ण जग माझ्यासाठी एक बाजारपेठ आहे. आणि भारतातल्या माणसाला, साध्या माणसाला विचारलं की बाबा रे, ह्या विश्वाकडे तू कुठल्या दृष्टीने बघतो? तो म्हणतो हे विश्व माझ्यासाठी एक कुटुंब आहे. ही भारताची ओळख आहे. अंतःप्रेरणा जी भारताची आहे, ती अंतःप्रेरणाच जेव्हा पारतंत्र्यामध्ये नाहीशी करण्याचा प्रयत्न होतो, त्याला जागृत करावं लागतं. त्यामुळे संघर्ष नाही राहत. म्हणून भारतीय तत्वज्ञान संघर्ष सांगत नाही, समन्वय सांगत असते. आणि मग या सृष्टी असेल, सगळे साम्यवादाने म्हणा किंवा पुंजीवादाने व्यक्तीला व्यक्तिवादी बनवलं. साम्यवादाने समाज श्रेष्ठ, हे म्हणतात व्यक्ती श्रेष्ठ. आणि भारताचं तत्वज्ञान म्हणतो व्यक्ती आणि समाज याच्यामध्ये संतुलन आहे, समन्वय आहे. व्यक्तीतून समाज बनतो. समाजामुळे व्यक्तीचा विकास होतो, व्यक्तिमत्वाचा विकास समाजात राहून होतो. माझ्या समोर तुम्ही इतके लोक बसलेले आहात, तुम्ही नसते इथे तर मी माझं प्रगटीकरण करू शकलो नसतो. तुमच्यामुळे माझं अस्तित्व आहे. हे दीनदयाळजी कसं समजावून सांगतात सोप्या भाषेमध्ये. व्यक्ती जन्माला येतो, जन्माला आल्याबरोबर त्याला आई वडील मिळतात, त्याला कुटुंब मिळते. आणि कुटुंबामध्ये आनंद असतो, प्रचंड आनंद असतो. नवीन बाळाचं आगमन झालं की ते फार आनंदित सगळे लोक होतात, नातेवाईक. त्याचा जो नामकरण विधी होतो त्या दिवशी त्याला समाज स्वीकारतो स्वाभाविकपणे. आमच्या इथं समाज म्हणजे काही सामाजिक कराराचा सिद्धांत नाही आहे जो पश्चिमेचं तत्वज्ञान आहे. समाज हा नैसर्गिक आहे.
स्वाभाविकपणे निर्माण झालेला आहे. हे आमचं मूलभूत चिंतन आहे. व्यक्तीला नामकरण विधीला समाज स्वीकारतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नामकरण विधी झाला त्यावेळेला अकोटचे ब्रह्मबुवा भट आले आणि अजून एक नाव माझ्या नेहमी तोंडात असतं, गुलाबराव महाराज, संत गुलाबराव महाराज माधांचे, ते गेले. म्हणजे नामकरण विधीला या बाळाला संतांनी स्वीकारलं. संतांनी स्वीकारलं म्हणजे या समाजाने स्वीकारला. त्या छोट्या छोट्या घटना असतात पण त्याचं जेव्हा विश्लेषण आपण करतो त्यावेळेला किती त्यातला जो मतितार्थ आहे तो आपल्या लक्षात येतो, तो भावार्थ लक्षात येतो. इथे या बाळाला समाज स्वीकारतो आणि पुढे कुटुंबामध्ये पालन पोषण होते, त्याला मोठं केलं जातं. तो कुटुंबाचा धर्म असतो, कुटुंबातल्या व्यक्तीचा धर्म असतो, त्याचं ते कर्तव्य असते. आणि व्यक्ती मोठ्या झाल्यानंतर त्याचं ते कर्तव्य असते कुटुंबाचं पालन पोषण करायचं. हे सोपं तत्वज्ञान. आणि म्हणून मग मला देश काय देतो, अरे नाही नाही नाही, मला देशासाठी काय दिलं पाहिजे, हा समाज काही कामाचा नाही, तो मला काहीच देत नाही. विचार कसा करतो व्यक्ती, या संस्कारातून गेलेला विचार काय करतो, मला समाजाचं देणं लागतं. दीनदयालजींना विचारलं जाते, बाबा रे तुझ्यासाठी आम्ही काय करू, आशीर्वाद द्या. मला समाजाची सेवा करायची आहे, त्याच्यासाठी आशीर्वाद द्या. हे जे व्यक्तिमत्व घडवणारं हे तत्वज्ञान आपल्याला इथे बघायला मिळतं. यातून महापुरुष घडतात. पुढे जेव्हा हे जे एकात्म मानवदर्शनचं तत्वज्ञान आपल्याच्यात मांडलेलं आहे, फक्त मी दीनदयालजी कसा विचार करतात हाच भाग इथे मांडलेला आहे. दीनदयालजी सगळे काम करत असताना या सगळ्या याच्यामध्ये एक एक गोष्ट पुढे करत असताना त्यांनी एकात्म मानव दर्शनचं जे सगळं मांडणी केली, ग्वाल्हेरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी मांडणी केली. पुढे त्याला जे व्यापक रूप द्यायचं होतं, स्वरूप द्यायचं होतं, 3 दिवसाची व्याख्यानमाला पुण्यामध्ये झाली, तिथे ते व्यापक रूप दिलं त्याला. आणि एक विचार जो आपलाच विचार होता त्याचं प्रगटीकरण व्हायला लागलं. ते प्रगटीकरण व्हायला लागलं ते कलकत्त्याच्या अधिवेशनात गेले. 1967 ला ते जनसंघाचे अध्यक्ष झाले. मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. पहिलं त्यांचं अधिवेशन इथे कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला त्यांनी हा विचार मांडला की जी कम्युनिस्टांची सगळी भूमी आहे तिथे विचार मांडला. तो सगळ्या देशभर पसरला आणि हा भारताचा विचार आहे. पुढे ते आल्यानंतर मग त्याचं प्रगटीकरण पुण्याच्या व्याख्यानमालेत केलं. 3 दिवस त्यांनी व्याख्यानं दिली आणि हा विचार सगळ्या मानवजातीला तारणारा विचार आहे हे त्यांनी हे केलेलं आहे. पुढे ते प्रवास करत होते. प्रवास करत असताना त्यांचं जीवन साधं आहेच, पण एकंदरीत आम्ही समर्पित व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो, कारण आमची जी जीवन मूल्य आहे ती मूल्य कशी स्थापित झाली असेल, कशी निर्माण झाली असेल, त्याचे विचार जे ऋषीमुनींनी केला तोच विचार दीनदयालजी करतात. की समजा त्यागाचं मूल्य आहे, तर त्यागाचं मूल्य, तर आमच्या समोर कुठले आदर्श उभे राहतात, तर आमच्या समोर रामायणातला राम उभा राहतो, भरत उभा राहतो आणि भगवान गौतम बुद्ध उभे राहतात, की जे त्याग करतात. जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जेव्हा महापुरुष किंमत चुकवतात त्याच्यातून मूल्य निर्माण होतात, जी मूल्ये शाश्वत असतात. शील नावाचं मूल्य आहे. हा सगळा इतिहास ठेवावा लागतो, नवीन पिढी समोर ठेवावा लागतो. आमच्याकडे राष्ट्रीय सेवा योजनेचं काम आहे, आपल्याकडे विद्यार्थी विकासाचं काम आहे. आणि हे काम असताना हे आपण परम भाग्यशाली आहात. परमेश्वराने आपलीच निवड केलेली आहे. हे जेव्हा गृहीत धरतो आपण, त्यावेळेला मुलं कशी असू द्या, आजकालची मुलं वगैरे पण ती आपली मुलं आहेत.
ये हृदयीचे ते हृदयी जोडावी लागतात. कठीण काही नाही. पुरुषार्थ आपण आहोत, पुरुषार्थीच आहोत. इथे जे मूल्य आहे, कष्ट, परिश्रम, हे सुद्धा मूल्य आहे. शील नावाचं मूल्य आहे. राणी पद्मिनीने शेकडो स्त्रियांसोबत शील रक्षणासाठी जोहार केला. त्याच्यातून शील नावाचं मूल्य निर्माण झालं. ही आमची जीवन मूल्य आहेत. देशभक्ती आमचं जीवन मूल्य आहे. जेव्हा आम्ही या सगळ्या आमच्या महापुरुषांकडे पाहतो, क्रांतिकारकांकडे पाहतो, आणि त्यातून हे देशभक्ती मूल्य निर्माण होते. देशभक्ती मूल्य निर्माण होत असताना आमची जी चेतना आहे, ती चेतना कशी आहे तर हे बघा, कालिदास, कवी कालिदास जेव्हा या भारत भूमीचं वर्णन करतात, ते वर्णन करताना म्हणतात, माझी भारत माता किती श्रेष्ठ आहे, किती मंगल आहे, किती पवित्र आहे. तीनही सागर दक्षिणेला एकत्र आलेले आहे माझ्या भारत मातेच्या चरणांचं दर्शन घेण्यासाठी. ही जी भावना आहे, दीनदयालजी यांना चिती म्हणतात. चिती नष्ट झाली की राष्ट्र मरतं, राष्ट्र जिवंत नाही राहत. 2000 वर्षापूर्वीचे आर्य चाणक्य म्हणतात, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेली ही माझी भारत माता आहे. हिचा कण आणि कण मला पवित्र वाटतो आहे. ही चेतना, ही एकात्मता आहे. या भूमीशी एकात्म, या संस्कृतीशी एकात्म, या इतिहासाशी एकात्म, या देशाच्या प्राचीनत्वाशी एकात्म होणे, या समाजाची एकात्म होणे, या विश्वाशी एकात्म होणे, चराचर सृष्टीमध्ये परमेश्वराचं दर्शन घेणे, याला चिती म्हटलेलं आहे. जेव्हा आम्ही आमचं कार्य करतो, शिक्षणाचं कार्य करतो, अध्यापनाचं कार्य करतो, त्यावेळेला आम्ही समरस होतो, विद्यार्थ्यांशी समरस होतो, कारण तो आमचा स्वभावच आहे. तो आमचा स्वभावच आहे. त्याच्यासाठी काही दुसरं शोधावं नाही लागत. ती आमची ओळखच आहे. दीनदयालजींच्या या सगळ्या याच्यातल्या 1-2 आठवणी सांगून हे संपवतो मी. दीनदयालजी प्रवासात होते. त्यांचं कार्यालय लखीमपूरला आलं. सुरुवातीचं एक घटना आधीची सांगतो की जेव्हा ते एक पत्रकार परिषद घेत होते, पत्रकारांनी प्रश्न विचारला की या देशाला काही भाग्य आहे का? नाही आहे. या देशाचा भाग्योदय व्हायचा असेल तर तुम्ही जनतेला काय सांगाल? दीनदयालजी म्हणतात की या देशाचे माणसं आहेत, व्यक्ती आहेत, करेल हे, या देशाचा भाग्योदय करेल. कसा? प्रतिप्रश्न पत्रकार करतात. दीनदयालजी त्यावेळेला त्यांना सांगतात की या समाजासमोर, नागरिकांसमोर एक उच्च ध्येय ठेवावं लागेल. लगेच पत्रकार प्रश्न करतात, कोणतं ध्येय ठेवायचं? ते म्हणतात, अखंड भारताचं ध्येय ठेवावं लागेल. आमच्या भारताचं का विभाजन झालं, त्यावेळेची परिस्थिती ठेवावी लागेल, आणि ते जे ध्येय असेल त्यातून समाज हा परिवर्तन घडवेल. दुसरं दीनदयालजी म्हणतात की चीनने 1962 ला आमची भूमी बळकावलेली आहे, ती आम्हाला परत मिळवायची आहे. हे ध्येय समाजासमोर ठेवावं लागेल. इस्रायलच्या ज्यू समाजाने 1800 वर्षेपर्यंत हे ध्येय ठेवलं. पुढच्या वर्षी आम्ही जेरुसलेम मध्ये राहू, पुढच्या वर्षी आम्ही जेरुसलेम मध्ये राहू. ते आपल्या भूमीवर नव्हते. 1948 ला स्वतंत्र झाले. हे उच्च ध्येय. दीनदयालजी लखीमपूरच्या कार्यालयात आले आणि मग त्यांचं जे पेटी होती, लाकडी पेटी, ती बोलावण्यात आली. ती लखनौवरून तिथे आली. वसंत वैद्यांना त्यांनी ती मागितली आणि मग लखीमपूर हे त्यांचं आता केंद्र झालेलं होतं. या सगळ्या जीवनामध्ये प्रचारक झाले तेव्हा त्या लाकडी खोकाच होता. त्या पेटीतून एक एक कागद दीनदयालजी न्याहाळत होते. त्यातला फक्त एक कागद त्यांनी बाजूला ठेवला. सगळे बघितले आणि सांगितलं वसंतराव वैद्यांना, हे सगळे कागद जाळून टाका
अरे हे तुमचे प्रमाणपत्र आहेत, हे तुमचे पुरस्कार आहेत. समाजाने तुमचा केव्हा ठीक म्हणजे अनेक वेळा गौरव केलेला आहे, विद्यार्थी दशेतला गौरव आहे, आणि हे तुम्ही जाळून टाका म्हणतात. मी माझं जीवन भारत मातेला समर्पित केलेलं आहे. मला एकाही कागदाची आता आवश्यकता नाही. हे समर्पण मूल्य आहे. हे समर्पण मूल्य व्यक्ती जेव्हा आपल्या जीवनामध्ये किंमत चुकवतो त्यातून निर्माण होतं. आज जेव्हा आम्ही म्हणतो आहे एकात्म मानव दर्शनचं की आम्हाला दिसतं काय? हो, दिसतं आहे. एकात्म मानव दर्शन मध्ये अंत्योदय आहे. मग आम्ही बघतो की मग चंद्रपूर जिल्ह्यातल्या देवाजींना पद्मभूषण की पद्मविभूषण पुरस्कार मिळतो. मग एक कुठेतरी वनामध्ये राहणारी आमची एक भगिनी आहे, ती वृक्षारोपण करते आहे, तिला शोधला जातं आणि राष्ट्रपती भवनामध्ये तिला पद्मश्री मिळल्या जाते. हा अंत्योदय आहे. हे एकात्म मानव दर्शन आहे. आमची महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणाच्या म्हणजे हे नसतं, म्हणजे कुठे वर्तमानपत्रात बातमी नसती, परंतु जिने संघर्षातून स्वतःला उभं केलं, ज्या घरात एकही पुरुष शिल्लक नाही आहे, स्वतःचा मुलगाही शिल्लक नाही आहे, लग्न झाल्यावर ती शिक्षण घेते आहे, BSc करते आहे, ती मग आमदारही होते, ती राज्यपालही होते आहे, आणि या भारताची ती राष्ट्रपती होते. हा अंत्योदय आहे. अशी अनेक उदाहरणं या 7-8-10 वर्षात आम्हाला बघायला मिळतात की ज्यांना पद्मश्री मिळते त्यांनी समाजातलं जे योगदान दिलेलं असतं ते जगाच्या देशाच्या या प्रकाशात आणायचं असते. आणि आत्ता जो संतांचा विचार आहे तो संतांचा विचार पुढे येतो आहे. सगळं विश्व, सगळं जग, या विश्वाला आम्हाला मानवतेचा संदेश द्यायचा आहे. हे काम भारतालाच करायचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी कष्ट, परिश्रम, समर्पणशीलता, देशभक्ती ही मूल्ये पाहिजे. आणि ही मूल्ये जी आहे ती स्वाभाविकपणे जेव्हा आम्ही या भारताला ओळखतो, या भारताचा परिचय आम्हाला होतो, त्यावेळेला ही भारत माता आम्हाला, या भारत मातेविषयी आम्हाला नितांत अभिमान होतो. आणि म्हणून आज आम्ही पाहतो आहे शेकडो किंवा हजारो मैल दूर असलेला भारतीय ज्या देशामध्ये आहे तो एकत्र येतो कधीतरी, तिथे भारत मातेचा जय जयकार करतो, तिथे वंदे मातरमच्या गर्जना करतो. भारताशी असलेलं जे नातं आहे ते पुन्हा घट्ट करतो, कारण ते त्याचं भावविश्व आहे. भारत त्याच्या भावविश्वात राहिला पाहिजे, याच आधारावर देश उभा करायचा आहे. आणि दीनदयालजींचं जीवन आहे ते आमच्यासाठी एक मार्गदर्शिका आहे. सगळ्यांना धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता.